नमस्कार, आज आपण करणार आहोत तांदळाचे मोदक। आपण पहिल्यांदा सुरुवातीला सारण तयार करून घेऊया। अर्धा चमचा तूप घालूया। तूप मध्ये काजू बदाम आहे, हे जरा तुपामध्ये भाजून घेऊया। काजू बदाम भाजल्यानंतर हे खसखस घातलेली आहे थोडीशी, ही खसखस ही त्याच्याबरोबर भाजून घेऊ। खसखस भाजून झाल्यानंतर आपण एक वाटी खोबरं घेतलेलं आहे, एक वाटी नारळ खोवून घेतलेला आहे। हे परतून घेऊया आपण। खोबरं थोडंसं परतून घेतल्यानंतर परतून घेऊ। पाण्याचा अंश ह्यातला गेला पाहिजे पूर्ण, जास्त करपवायचं नाही, भाजायचं नाही आपल्याला, त्याला खोबऱ्याला जास्त भाजायचं नाही आहे। खोबरं भाजून झाले, आता आपण याच्यामध्ये अर्धा वाटी गूळ घालूया। एक वाटी खोबरं घेतले त्याच्यासाठी अर्धा वाटी गूळ। तुम्हाला जरा जास्त गोड हवा असेल तर थोडा जास्त गोड वाढवू शकता तुम्ही, पण हे माप बरोबर आहे। हा गोळ फक्त वितळवायचा आपण त्या खोबऱ्यामध्ये। तर गणेश चतुर्थी आलेली आहे, गणपती बाप्पासाठी नैवेद्यासाठी आपण मोदक करू शकता घरच्या घरी, करायला एकदम सोपे आहे। तेव्हा आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे, त्यातलं हे पाणी सगळं निघून गेलेले खोबऱ्यातलं। तर जास्त जर परतलं तर काय होईल, ते कडक होईल सगळं सारण। म्हणून आता हे आपलं एवढं ठीक आहे, एवढंच परतून घ्यायचं आहे। गूळ वितळेपर्यंतच परतून घ्यायचं खोबरं। हा गूळ आणि खोबरं एकजीव झालं पाहिजे तेव्हा। आता आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण मोदकासाठी लागणारं पीठ तयार करून घेऊ। वेलची राहिली टाकायची, थोडी वेलची घालूया, वेलची, जायफळ पूड आणि चिमूटभर मीठ। आता आपलं सारण बरोबर झालेलं आहे। मोदकाला लागणारं पीठ तयार करून घेऊया आपण। आता एक वाटी पाणी घेतलेलं आहे, एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे 2 चमचे, मोठे 2 चमचे दूध घेतलेले आहे। दुधाला उकळी आली, दूध गरम झालं की आपण अर्धा चमचा तूप घालूया। आता हे मी 2 वाट्या पीठ घेतलेले ते आपण मिक्स करूया। पिठामध्ये मी मीठ घातलेलं आहे, कारण दूध घातलेलं आहे ना, दूध फाटू नये म्हणून मी पिठामध्ये मीठ घातलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गॅस हळूच ठेवलेला आहे। दुधामुळे एक मोदकाला ना चकाकी आणि पांढरे शुभ्र मोदक होतात। हे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले, इंद्रायणी तांदळाचं पीठ घेतलेले, घरीच बनवलेले तांदूळ आणून चक्कीवर दळून। माझ्या घरी चक्की आहे, ते मी घरी चक्कीवर पीठ बनवले। ते इंद्रायणी तांदूळच घ्यायचा, इंद्रायणी किंवा नवीन तांदूळ, जुना तांदूळ घ्यायचा नाही। हे व्यवस्थित परतून घ्यायचं पीठ। नवीन तांदूळ घेतला ना त्याला चिकटपणा असतो, त्यामुळे मोदक मग व्यवस्थित येतात, फाटत नाहीत। म्हणून आपण नवीन तांदूळ वापरायचा, जुना तांदूळ नाही वापरायचा। स्वच्छ धुवून घ्यायचा, वाळवून घ्यायचा आणि नंतर दळून त्याचं पीठ बनवायचं। आता ही आपली उकड तयार झाली आहे, त्याला 10 मिनिटं एक झाकून ठेवूया। आता ही उकड आपण मळून घेऊया, सगळी काढून घेऊ ताटामध्ये। गरम आहे ना, ही थोडी थोडी मळून घेऊ आणि मऊसूद अशी मळून घ्यायची। उकड जेवढी तुमची चांगली होईल किंवा चांगलं तुम्ही उकड मळून घ्याल ना मऊसूद, त्याप्रमाणे मोदक एकदम चांगले होतात। गरम पाणी घेतलेलं आहे थोडंसं, एक छोटासा गोळा घेऊन बघायचा हातावर, असं करून बघायचं की आपली पारी बरोबर येते का चिरटते का फाटते कडेनी, असं करून बघायचं। हे बघा आता करेक्ट सगळी येते, फाटत नाही अजिबात। जर फाटत असली तर पुन्हा आपण एकदा मळून घ्यायचं व्यवस्थित। हे बघा सहज वळता येते, त्यामुळे आपलं पीठ आता बरोबर मळून झालेलं आहे, मऊसूद एकदम। तर आपण यातलं थोडं थोडं करायचं, अर्ध पीठ आपण
झाकून ठेवूया किंवा कपड्यामध्ये झाकून ठेवायचं. आता आपण मोदक करायला सुरुवात करूया. किती लहान मोठे आपल्याला करायचे मोदक त्याप्रमाणे आपण गोळे करून घेऊ, म्हणजे काय होईल एकसारखे मोदक येतील. मी हे सारणाचे पण गोळे करून घेतलेले आहेत. तर थोडासा पिठी घ्यायची हाताला चिटकू नये म्हणून. पिठीने असं आपण पुरणपोळी करतो ना तसं गोल गोल त्याची वाटी बनवायची. 2 अंगठे आतमध्ये घालायचे आणि बोटाने जेवढी पातळ होईल तेवढी पातळ करायची. पीठ जर व्यवस्थित शिजलं ना की किती तुम्ही पातळ केली तर फाटत नाही मोदक. मोदकामध्ये हे पीठच महत्त्वाचं असतं. किती पातळ झालेली आहे. आता आपण अजून पातळ होते तर कळ्या पडायच्या. हे मधलं बोट हे एक बोट असं घालायचं आणि दोन्ही साईडने असं हे दाबायचं. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, हे साईडने अशा बोटाने असं दाबायचं. एकदा प्रॅक्टिस झालं ना की मग पटपट येतात आपल्याला. आता याच्यामध्ये आपण हे सारण केले ते घालायचं. आणि सगळ्या बाजूनी असं गोल गोल करून हे तोंड आहे ते बंद करायचं. किती मस्त झालेलं आहे बघा, कळ्या पण पडलेल्या आहेत. तर अजून एक दाखवते मी. पिठाचा हात घ्यायचा म्हणजे पटपट गोल गोल होते, चिटकत नाही पिठामुळे, म्हणून पिठाचा हात घ्यायचा. खालीपर्यंत बोट न्यायचं म्हणजे व्यवस्थित पाकळ्या त्याच्या पडतात. असं खाली हे खालच्या साईडपर्यंत असं चिमटीनी करायचं आणि 2 बोटांमध्ये असं दाबायचं. असं हे खालच्या साईडला पण अशी कळी पडली पाहिजे म्हणजे दिसतात. खालीपर्यंत केलं ना की मग हे कळ्या दिसतात व्यवस्थित. सगळे मोदक मी करून घेतलेले आहेत. आता वाफवून घेऊया. आता आपण हे सगळे मोदक वाफवून घेऊया. पिवळं दिसतंय ना. आपण उघडून बघूया मोदक तयार झालेत की नाही ते. किती मस्त दिसत आहेत. आता मी हे सगळे असेच वाफवून घेत आहे.